जेव्हा चोरओटीचा कार्यक्रम देशमुखांच्या घरी करण्याचे ठरतं, त्यावेळेस वसू आत्या म्हणते, अशी रीत आहे का सासरी करण्याची? माहेरी करतात हा कार्यक्रम. त्यावेळेस नंदिनी म्हणते, तुम्हाला कोणी तिथे बोलावलंय का? काव्या तर म्हणते, आत्याबाई तुम्ही काही बोलूच नका, आमचं आम्ही बघून घेऊ. मग सगळेजण म्हणतात, हो इथंच करायचा देशमुखांच्या घरी. तर विजय म्हणतो, हे फक्त देशमुखांचंच घर नाहीये, वसू आत्याच्या नावावर अर्ध घर आहे, त्यामुळे त्यांना तर विचारलंच पाहिजे ना की कार्यक्रम कुठे करायचा, इथे करायचा की नाही. त्यावेळेस मग काव्या खूप चिडते आणि विजयवर चिडून बोलते, विजय तू तर गप्पच बस. मग एवढं सगळं गोंधळ बघून काव्याची आई म्हणते, हे सगळं होण्यापेक्षा चोरओटीचा कार्यक्रम काव्याच्या माहेरी केलेलाच बरा. त्यावेळेस मग सगळेजण त्यांची समजूत घालतात आणि म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, चोरओटीचा कार्यक्रम आपण देशमुखांच्याच घरी करूयात. मग विजय म्हणतो, ही काही रीत आहे का? सगळं कार्यक्रम माहेरी झालेला बरा. त्यावेळेस मानेनी काकू चिडतात आणि बोलतात, रीतीभातीचं आम्हाला तर तुम्ही सांगूच नका. रम्याचं लग्न झालं त्यावेळेस अशी रीत असते की माहेरी न राहता सासरी जाते मुलगी. मग वसू आत्या, रम्या कशी काय इथंच राहिली? तर जीवा म्हणतो, हो ना बरोबर आहे, ती लग्न झाल्यानंतर सासरी गेलीच नाही, माहेरीच राहिली. मग वसू आत्या म्हणते, तोंड सांभाळून बोल जीवा, काहीही बोलू नकोस. तर विजय म्हणतो, चला जाऊ द्या, इथे यांच्या तोंडाला लागूच नाही, जाऊ आपण. मग तिथून सगळे उठून जातात आणि हे सगळेजण बसतात. मग सगळे विचार करतात आणि मानवी काकू म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, आपण चोरओटीचा कार्यक्रम इथेच घेऊयात. पार्थ पण म्हणतो, काही झालं तरी काव्याची चोरओटीचा कार्यक्रम इथेच होईल. मग इकडे पार्थ वसू आत्या आणि विजय लिंबू सरबत पित असतात आणि बडबड करत असतात. मग काव्याची आई म्हणते, बरं झालं, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि काव्या म्हणते, आई तू टेन्शन घेऊ नकोस, तुझा विचार काही बदलू नकोस, आपण सगळा कार्यक्रम इथेच करूयात. नंदिनी म्हणते, आई तू टेन्शन कशाला घेतेस, आपण सगळे आहोत ना, होईल सगळं व्यवस्थित. पार्थही म्हणतो, आई तुम्ही काळजी करू नका, मी सगळं बघेन. मग जीवा आणि नंदिनी उठून जायला लागतात. तेवढ्यात पार्थ म्हणतो, चल मी तुला सोडवतो बाहेर जाण्यासाठी. जीवा म्हणतो, नको मी जातो. आणि असं म्हणून ते सगळे घराबाहेर पडतात. इकडे विजय आणि वसू आत्या लिंबाचा सरबत पिता पिता गप्पा गोष्टी मारतात आणि मिथून काकाकडे बघतात आणि म्हणतात, सगळी कामाची माणसं बाहेर गेली आणि रिकामटेकडा इथेच बसलाय. मग ती त्याच्या लक्षात येते वसू आत्याच्या आणि ती म्हणते, तुम्ही त्या दिवशी नंदिनीला ज्या गाडीने धडकवलं ती गाडीचं काय केलं? विजय म्हणतो, आहे माझ्या ऑफिसच्या बाहेर. तर ती म्हणते, जीवा काही शांत बसणाऱ्यातला नाही, तो काहीही करून पुरावे हुडकेल आणि तुम्हाला तो हुडकूनच काढेल, त्यापेक्षा त्या गाडीची काहीतरी विल्हेवाट लावा. विजय म्हणतो, हो ठीक आहे, मी आता जातो आणि त्या गाडीचं काहीतरी करतो. आणि मग विजय तेथून चालायला निघतो. विजय म्हणतो, आता या गाडीचं काय करू, काहीतरी करावंच लागेल. इकडे पार्थच्या ऑफिसमध्ये दिव्या लेट झाली म्हणून सगळे ऑफिस मधले चर्चा करत असतात. पण मग दिव्याला का उशीर झाला म्हणून पार्थही दिव्यावर चिडतो आणि म्हणतो, ही काय वेळ झाली का ऑफिसला यायची. इकडे विजय ती गाडीची विल्हेवाट लावत असताना त्याची खोटी आई तिथे येते आणि त्याला म्हणते, माझे पैसे दे, माझे जे पैसे राहिले तुझी खोटी आई बनण्याचे ते तू मला दिले नाहीस, त्यातले पैसे राहिलेले तू ते दे. तर विजय म्हणतो, माझ्याकडे पैसे नाहीत, मी कुठले देऊ. तर ती म्हणते, मग मी वसू आत्याकडे जाईन आणि त्यांना सगळं सांगेन, तू दे. मग ती विजयच्या हातातली सोन्याची अंगठी बघून अंगठी काढून घेते आणि विजयला हसू आवरत नाही. तो म्हणतो, अंगठी खोटीच आहे. इकडे काव्या
जीवा आणि नंदिनी खोटं पोट घेऊन पिशवीत आलेले असतात आणि सगळी देवपूजा करत असतात दरवाज्यात आणि त्यांना बघून जीवा आणि नंदिनी घाबरतात. तेवढ्यात काव्याचं लक्ष जातं त्या दोघांकडे आणि काव्य त्यांना घेऊन आतमध्ये जाते. पण त्यांच्या दोघांच्या मनात खूप भीती असते की ह्या पिशवीतील वस्तू त्यांनी पाहिली तर काय होईल. काव्याने अगोदर आशाताईंना बेडरूम मधील पिशवी आणण्यास सांगितलेले असते, पण आशाताई चुकून वेगळीच पिशवी घेऊन जातात. त्या पिशवीमध्ये पार्थने आणलेले बेबीसाठी कपडे आणि शूज असतात. नेमकी तीच पिशवी आशाताई घेऊन जातात आणि ती पिशवी पडते खाली आणि मानिनीच्या हाती ते लागतं. मग मानिनी खूप चिडते आणि म्हणते, तुम्हाला सांगितलं होतं ना की बाळाच्या जन्माच्या अगोदर काही आणायचं नाही, मग हे काय आणलंस काव्या. मग काव्या खोटं बोलते आणि म्हणते, मीच आणलं काकू. नंदिनी म्हणते, जाऊ द्या ना आई, असू द्या. मग मानिनी काकू म्हणते, खोटं का बोलतेस, तू कुठं आणले, ह्याच्यात तर पार्थच्या नावाचं बिल आहे, मग तू कशी अशी म्हणतेस. मग स्वात्या म्हणते, ती तर खोटं बोलायला लागले, तिला काही माहीतच नाही तू काय चिडतेस ते. मानिनी काकू म्हणतात, तुम्ही काही बोलू नका, मी माझं मी बघते. स्वात्या म्हणते, असं कसं, काव्या आम्हाला कशी बोलते, मग तिला का सोडू मी अशी. नंदिनी म्हणते, काव्याच्या वाटेला जाऊ नका, आमचं आम्ही बघून घेऊ. जीवा म्हणतं, काय करायचं आता. मग स्वात्या म्हणते, ह्या काव्याचं तर काहीतरी करायलाच पाहिजे. मग काव्या म्हणते, सॉरी आई, मीच पार्थनेच आणलं होतं, पण मला वाटलं तुम्ही पार्थवर चिडचाल म्हणून मी माझ्यावर घेतलं.